वेलकम टू स्वाती कोचिंग क्लासेस. सरासनचं 2.2 पायथागोरसच्या प्रमेयामध्ये दुसरा प्रश्न पहा. आपल्याला दिले त्रिकोण एबीसी मध्ये AB दिले तुम्हाला 10, AC दिला 7, BC 9. तर तुम्हाला बिंदू C मधून बाजू AB वर काढलेला मध्यगेची लांबी किती किंवा काय असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे, डायग्राम आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे ABC. इथं काढून देतो एक छोटासा, तुम्हाला लक्ष द्या, बोलू नका. समजा हा आपला झाला त्रिकोण ABC. बरोबर. त्याला एक मध्यगा जिला आपण नाव दिलं D. हे तुमचे त्रिकोण झाले. आपल्याला याच्यामध्ये सांगितले का त्रिकोण ABC मध्ये हे तुम्हाला दिले. आता याच्यामध्ये एक ABC CD ही मध्यगा आहे. CD काय झाली? मध्यगा. बरोबर. CD ही काय आहे? मध्यगा आहे. त्रिकोण ABC मध्ये CD ही त्याची मध्यगा झाली. त्याच्यानंतर D हा बाजू कोणाकोणाला A आणि B चा काय आहे? बाजू AB चा कोणता बिंदू आला? मध्यबिंदू आहे. बघा, आलं लक्षात? इथं A द्या, इथं B द्या, वर C द्या. म्हणजे CD आपल्याला जोडायची, मध्यगा आहे, मध्यगा निर्माण करायची किंवा केली तर AB चा मध्यबिंदू D हा असला पाहिजे. आपल्याला घ्यायचे BD बरोबर 1/2 AB. BD बरोबर 1/2 AB हे आपल्याला आहे. आता आपल्याला अपोलियन्सचे काही नियम आहेत हे घ्यायचे. आपल्याला ABचं माप किती दिलेलं आहे? त्याच्यात 10. बरोबर. म्हणून 1/2 गुणिले 10 हे आपल्याकडे उत्तर आहे. आता याचं उत्तर काढायचं. 10 × 10, 10 2 भाग द्यायचं, उत्तर आलं तुमचं 5 एकक. कशाचं काढायचं होतं आपल्याला? AB आपल्याला दिलेला होता म्हणून काढायचं. मग आता काय करायचं आपल्याला? बोलू. म्हणून AC चा वर्ग प्लस BC चा वर्ग, AC चा वर्ग प्लस BC चा वर्ग बरोबर. काल जसं घेतलं होतं आपण 2 गुणाकारामध्ये CD चा वर्ग 2 गुणिले CD वर्ग प्लस 2 गुणिले BD चा वर्ग. परत काय करायचं? 2 गुणाकारामध्ये BD चा वर्ग. यांची मापं आपल्याला दिलेली आहेत, मापं टाकून घ्या. मग AC किती दिला आहे? 7 चा वर्ग. BC किती दिलेलं आहे तुमच्याकडं? 9. मग 9 चा वर्ग, इथं 9 चा वर्ग बरोबर. 2 गुणाकारामध्ये CDचं माप दिले का आपल्याला? नाही. आपल्याला BDचं दिलेलं आहे, CDचं माप दिलेलं नाही. मग 2 CDचा वर्ग जशाला तसा. परत 2 गुणाकारामध्ये 5 चा वर्ग BDचं आपल्याला माप दिलेले. 7 चा वर्ग करा, 7 × 7 = 49, 9 × 9 = 81. परत 2 गुणाकारामध्ये CD जशाला तसा, CDचा वर्ग जशाला तसा प्लस 2 इकडं 5 चा वर्ग करायचा तुम्हाला 25. मग त्याला कंसातच घेऊ, हे दोघांच्या मधात गुणाकार बरोबर. मग 5 चा वर्ग आहे 25 म्हणून ते गुणाकारामध्ये जशाला तसा राहील. आता करायचं काय? तर आपल्याला ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांचं गुणाकार. मग 81 प्लस 49चं करायचं. ह्याचं उत्तर येणार आहे आपल्याकडे किती येत आहे? 9 × 1 = 10 आला, 0 × 1 आला, 8 × 4 = 12 आणि 13. म्हणजे आपलं उत्तर आलं 130 बरोबर 2 CDचा वर्ग 2 CD वर्ग बरोबर 50. 25 दोन्ही 50 केल्या. लक्ष राहा. माप काढायचं आपल्याला सीडीचं. सीडी समोर आणा.
मग 2 घ्यायचे का नाही घ्यायचे ते बघा. 2 घ्यायचे. मग 2 गुणिले CD चा वर्ग बरोबर 130 वजा 50 करा. आता 130 मधून 50 गेले तुमच्याकडे उत्तर तुम्हाला माहिती आहे. म्हणून 2 गुणाकारामध्ये CD चा वर्ग बरोबर 80. आता आपल्याला CD चा वर्ग घ्यायचा. हे 2 इकडे जाणार. फक्त माप कशाचं काढायचं आहे? CD च्या वर्गाचं. बरोबर ना. म्हणून मग CD चाच वर्गाचं माप काढायचे. इथपर्यंत लिहून घ्या. मला जागा नाही पुरायली. झालं, संपत आलं आपलं. मी हे मोडतो. हे समजलं तुम्हाला वरचं. बघा 1 मिनिटात उत्तर निघणार. आता काय करायचं आपल्याला? कशाचं माप दिलं आहे? CDचं काढ. मग CD किती आला आपल्याकडं? CD बरोबर 80 दिलेलं. मग हा जे 2 आहे तो भागाकारात आला. याचं उत्तर आलं आपल्याकडे 40. 40चं वर्गमूळ निघते का? निघते. अवयव पाडू. बरोबर. 40चं वर्गमूळ आपल्याला कसं काढावं लागेल? अवयव पाडू. मग CD बरोबर आपलं माप किती येणार आहे ते बघा. CD बरोबर 77 वर्गमुळात 40च घेऊ. वर्ग काढायचं. वर्गमुळात किती आलं? 40. मग त्याचं पूर्ण उत्तर काढायचं तर 2 वर्गमुळात 10 एकक एवढं आपल्याला उत्तर येईल. कारण आपल्याला 40चे काय करायचे असते? अवयव पाडायचे असते. म्हणून बरोबर. हे येणार आहे आपलं AB वर काढलेली मध्यरेषेची लांबी 2 वर्गमुळात 10 एकक एवढं आपल्याकडे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न दुसरा आपण समजून घेतला आहे. प्रश्न तिसरा लगेच बघणार. हे लिहून घ्या. समजते नाही समजते लगेच 2 मिनिटात विचारा. प्रश्न तिसरा आपल्याला सोबतच्या आकृतीमध्ये रेख PS ला त्रिकोण PQR ची मध्यगाय आहे आणि PT ला लंब QR तर सिद्ध करा. सिद्ध करामध्ये 2 बाबी दिलेले. पहिलं करायचं आपल्याला PR चा वर्ग बरोबर PS प्लस QR गुणाकारामध्ये ST प्लस QR कंसामध्ये दिले, कंसाचा वर्ग छेदामध्ये 2 दिलेले. हे सिद्ध करायचे. आपण पहिली पहा. आपण सुरुवातीला काय करू? पहिल्या याची सिद्धता फायनल करू. पहिल्या याच्यात काय दिले आपल्याला ते बघा. आता याच्यामध्ये दिलेल्यानुसार आपल्याला काय करायचं? रेख PS ही तुम्हाला आकृतीमध्ये दिली. त्रिकोण PQR ची काय आहे? मध्यगा. मग आपण इथं लिहू रेख PS ही त्रिकोण PQR ची काय आहे? मध्यगा. ची मध्यगा आहे. काय आहे? मध्यगा आहे. कोणाची? त्रिकोण PQR ची. मग S काय बाबा त्याचा? S काय दिलेला आहे तुम्हाला? हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. S हा बाजू कोणती? QR. बरोबर. कोणती बाजू? QR चा. कोण आहे? मध्यबिंदू. आपण इथे लिहू शकतो मध्यबिंदू आहे. बरोबर. अलग लक्षात. तर मग आता काय करायचं आपल्याला? दिलेल्या कोणामध्ये कोणकोणते कोण येतात ते तुम्हाला पाहायचे. पहिला आपल्याला बघा त्याच्यामध्ये आपल्याला QS बरोबर SR बरोबर 1/2 मध्ये आपल्याला परत QR एकदा घ्यायचं. बरोबर. हे घ्यायचं. आता याच्यामध्ये पक्ष निर्माण करायचे तुम्हाला. तर पक्ष आपल्याला दिलेले आहेत त्रिकोण PSR मध्ये. त्रिकोण PSR मध्ये 2 सिद्ध देतात. कोण? PSR हा कोणता कोण येते बघा रे? PSR हा कोणता कोण आहे? कोणता? लघुकोण, विशाल कोण, प्रविशाल कोण. कोणता कोण येतो तो? विशाल कोण. इथे लिहू आपण विशाल कोण. बरोबर. कोणता? विशाल कोण आला. कोणता कोण? विशाल कोण आला? PSR हा विशाल कोण आपल्याकडे आलेला आहे. मग आपण काय करू? विशाल कोण आहे. बरोबर. मग आपल्याला त्याच्यामध्ये लंब दिलेले आहे. रेख PT लंब काय दिलाय? QR. म्हणून आपण ते घेतले. बरोबर. PT ला काय आला? लंब रेख QR हे आपल्याला दिलेले. म्हणजे काय करायचं आपल्याला? PT ला लंब SR पण आपण इथं घेऊ शकतो ऑर मध्ये. PT लंब SR हे पण आपल्याला ऑर मध्ये घेता येते. हे झाला तुमचा पक्ष. बरोबर. हा काय झाला आपला पक्ष. पक्षामध्ये तुम्हाला एवढं लिहायचे. आता आपल्याला ते पहिल्यांगण आपण सूत्र घेतलं होतं ते. मग ते सूत्र काय आहे तुम्हाला? PR चा वर्ग बरोबर
पी आरचा वर्ग बरोबर एस आरचा वर्ग एस आर वर्ग प्लस याच्यानंतर कोणता येणार प्लस पी एस बरोबर प्लस पी एसचा वर्ग बरोबर 2. आता 2 हे गुणाकारामध्ये असते म्हणून घ्यायचं आपल्याला एस आर एक घ्या किंवा एस टी घेतला तरी चालतो. कशावरून चालायचे हे पायथागोरसच्या प्रमेयाचं उपाययोजन जे तुम्हाला दिलेलं आहे ते उपाययोजन तुम्हाला या ठिकाणी लिहायचे इथं तुम्ही लिहू शकता कंस करून हे परीक्षेमध्ये फार गरजेचं असतं. आपल्याला दिले का बाबा पी आरचा वर्ग बरोबर 1/2 क्यू आरचा वर्ग याला कंसात घ्या 1/2 क्यू आर कंसाचा वर्ग प्लस पी एसचा वर्ग त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या नाही आहेत बरोबर मग प्लस 2 परत कंसामध्ये घ्यायचे आपल्याला 1/2 क्यू आर आपल्याला 1/2 दिलेला आहे बरोबर गुणाकारामध्ये एस टी हे पण आपण घेऊ शकतो एस टी हे आपल्याला घ्यायचे बरोबर कारण आपण कुठं काढलं होतं ते ह्या ठिकाणी वाटायला याला एक नंबर द्या आणि इथं समीकरण 1 वरून पण तुम्ही ते घेऊ शकतात असं पण आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. मग म्हणून काय करायचं आपल्याला पी आर वर्ग बरोबर क्यू आर छेदात 2 आले का 2 प्रश्नामध्ये दिलेले होते जसे तसे आपण छेदात किती घेतले 2. मग ह्या कंसाचा वर्ग दिलेला आहे तुम्हाला मग कंसाचा वर्ग प्लस पी एसचा वर्ग इथं येणार आहे म्हणून पी एसचा वर्ग प्लस 2 बरोबर. मग इकडं आपण क्यू आर गुणाकारामध्ये एस टी दिलेला आहे म्हणून एस टी घेतलेला आहे. आता काय करायचे तुम्हाला मेन सिद्धता बघा पी आरचा वर्ग जसेला तसा लिहा म्हणून पी आरचा वर्ग जसेला तसा आपण लिहिला बरोबर. आता हे क्यू आरचा वर्ग आहे पी एस कटल्यानंतर इथं आला तुमचा प्लस पी एसचा वर्ग. आता इकडं गुणाकार आहे दोघं जणांचा म्हणून मग प्लस क्यू आर गुणाकारामध्ये एस टी हे आपल्याला 1 नंबरचं जर उत्तर तुम्ही लिहिलं तर प्लस हा जो क्यू आर तुम्हाला दिलेला आहे ते या ठिकाणी जाणार क्यू आरचा छेद किती 2 कंसाचा वर्ग. आपण काय केलं पी आर जागेवर राहिला पी एस घेतला यांचा गुणाकार नंतर हा त्यांच्यामध्ये बेरजेत गेला इथं बरोबर आलं. हे तुमचं फायनल आन्सर 1 मध्ये दिलेले आहे आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. समजलंय नाही समजलं विचारा. प्रश्न दुसऱ्यामध्ये पण हेच स्पष्ट म्हणजे याच्यामधला दुसरा आहे त्याच्यामध्ये ते स्पष्टीकरण. दुसऱ्यामध्ये काय विचारलं तुम्हाला त्रिकोण पी क्यू एस मध्ये त्याच्यामध्ये काय काय येते वगैरे मग अशी कोणतरी उत्तर सांगितलं होतं. कोण कोणता येणार आहे पी एस क्यू कोण पी एस क्यू हा कोणता आहे कोणता कोण आहे दिलेला तुम्हाला पी एस क्यू हा कोणता कोण दिलेला आहे लघु कोण आहे बरोबर. आपण खाली लिहू कोणता लघु कोणाचं माप मी तुम्हाला दिले बरोबर हा लघु कोण आहे. मग आता हा लघु कोण आहे म्हणजेच काय झालं आणि याच्या बाजू याला काय झालं कोणकोणत्या लंब आल्या पीटीला लंब कोणती आली क्यू आर सोपं आहे पीटीला लंब क्यू आर ही आपल्याला आलेली आहे म्हणजेच आपण याच्यामध्ये पीटी लंब क्यू एस पण घेऊ शकतो बरोबर. आलं लक्षात. हे तुमचा पक्ष झाला इथं पक्ष लिहा वाटतं हे काय झालं तुमचा पक्ष बरोबर मी सांगायला ना. मग काय करायचं आपल्याला पी क्यूचा वर्ग बरोबर आपण तिथं कोणता घेतला होता पी एस पी क्यूचा वर्ग बरोबर क्यू एसचा वर्ग. आता क्यू एसचा वर्ग आपल्याला दिलेला आहे बरोबर क्यू एस प्लस पी एसचा वर्ग मग प्लस पी एसचा वर्ग. आतापर्यंत आपण अधिक घेतलं होतं बरोबर. आता वजा 2 क्यू एस गुणिले एस टी करायचं 2 क्यू एस गुणाकारामध्ये एस टी आपण तुम्हाला म्हणजेच घ्यायचं आहे का नाही घ्यायचे हे बिंदू दिले आहेत आपल्याला त्याच्यावरून आपण ठरवलं. मग आता काय करायचं तुम्हाला पी क्यूचा वर्ग जसा तसा बरोबर आपल्याला 1/2 मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही त्याची सिद्धता लिहिताना घेतलं होतं 1/2 क्यू आर कंसामध्ये 1/2 क्यू आरचा वर्ग मग इथं वर्ग बरोबर. आता तुम्ही म्हणता मग पी एस
मग हा पी एस पुन्हा इथं घ्यायचा आहे, आपल्याला सिद्धता करायची, सिद्धता दिलेली आहे इथे. मग प्लस पी एसचा वर्ग वजा 2QS गुणाकारामध्ये एस टी, ह्या ठिकाणी अधिकमध्ये 1/2 QR गुणाकार करून आपल्याला ते अधिकमध्ये तिकडं त्या साईडला घालायचं. बरोबर. मग हे QSच्या ऐवजी आपण परत एकदा 1/2 QR घेऊ. थांबा एक मिनिट. इथं हे झालं का तुमचं. मग आता इथं वजा 2 दिलेली आहेत तुम्हाला. मग 1/2 QR वर्ग इकडं गुणिले एस टी आलं का, गुणिले एस टी. QS होतं तिथून QR घेतला. मग आता सिद्धता करायची आपल्याला, म्हणून मग पी क्यूचा वर्ग जशाला तसा, बरोबर जशाला तसं यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे काय यायले, QR छेदामध्ये किती 2 कंसाचा वर्ग प्लस पुढं काय चाललंय आपल्या PS चा वर्ग जशाला तसा दिला, वजा वजा काय तुमच्याकडं आता QR होते आपल्याकडे 1/2 QR आपल्या एकच घेतला. मग वजा इथं घेणार तुम्ही QR आणि गुणाकारामध्ये काय येणार तुमचं एस टी. QR आणि गुणाकारामध्ये एस टी. अक्षर थोडंसं हात न पुरवल्यामुळं समजलं नसेल तर मी सांगतोय, लिहून घ्या. याच्यात मेन सिद्धता काय झाली तुमची, पी क्यूचा वर्ग आला जशाला तसा, बरोबर. मग याच्याबरोबर आलं पी एसचा वर्ग, पी एसचा वर्ग. मग वजा काय काय झालं, वजा QR गुणाकारामध्ये एस टी. हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं, आपण ते सिद्ध केले. आणि प्लस हे राहिले आपण, याला प्लस करा. मग याला एक कंस करा, QR/2 कंस बंद कंसाचा वर्ग. ही तुमची सिद्धता आहे. याच्यामध्ये काय समजलं काय नाही समजलं ते मला विचारा. प्रश्न 3रा आणि 4था आपला चालू होता, सॉरी 2रा आणि 3रा चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम तर नाही ना, ते असेल तर मला कळवा. याच्यावर आपण पुन्हा वाटल्यास डबल एकदा चर्चा करू शकतो. लिहून घ्या, कमेंट करा, पटकन मला उत्तर सांगत चला. धन्यवाद.